हॅलो मॅम, एक्सक्यूज मी. हॅलो, गुड मॉर्निंग. आय मीन नमस्कार, सुप्रभात. सुप्रभात. तुम्ही हो, तुम्ही काय देवळात निघत? हो, हा रस्ता देवळाकडेच जातो. म्हटलं देवीचं दर्शन घडते का पाहावं. अहो, हे मंदिर देवीचं नाहीये, भोलेनाथाचं आहे. देवीचं दर्शन झालेलंच आहे, आता भोलेनाथाचंही होईल. आता कळलं मला. एका माणसाचं पोट भरलं नाहीये माझ्या बहिणीला बघून, म्हणून देवाचं निमित्त करून एक व्यक्ती इथे आलीये. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी खरंच. मला कळत नाही का हो, भक्तीची मोठी बहीण आहे मी. तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट खरी सांगू. राग येणार असेल असं काय बोलणार असाल तर लवकर बोला, कारण मला राग कधीच येत नाही. थँक गॉड. मला तुम्हाला असं सांगायचं होतं की. हा बोला. गेले 4 दिवस मी झोपलो नाहीये. अय्या, मी सुद्धा झोपले नाहीये. हो, कारण का मी दिवसा कधी झोपतच नाही, मी नेहमी रात्रीच झोपते. अच्छा विनो. पण सिरियसली मी 4 रात्रीही झोपलो नाहीये. का? तुमची तब्येत ठीक नाहीये का? हा, तब्येत ठीक होती, तुम्हाला बघितलं आणि बिघडली. नमः शिवाय. तुम्ही मला पाहायला आला नव्हतं, तुम्ही माझ्या लहान बहिणीला भक्तीला पाहायला आला होता. पण मला त्या दिवशी फक्त तुम्ही दिसला. मला देवळात जायचंय, गुरुजी वाट बघतात, माझी पूजेची वेळ झाली. पण मी. ओम नमः शिवाय. 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 शक्ती, कोण होता ग तो मुलगा? नाही, या आधी कधी गावात दिसला नाही ते. बाबा, त्याचं नाव राहुल, आईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. नुकताच अमेरिकेवरून आलाय शिक्षण घेऊन. 4 दिवसापूर्वी भक्तीला पाहायला आला होता. पण बाबा, त्याला मी पसंत पडले हो. हे कसं शक्य आहे बाबा? अगं, सगळं शक्य आहे. या भोलेनाथाची कृपा असेल ना तर सर्व काही शक्य आहे. आणि तुझ्या या डमरूवाल्या बाबांच्या मनात केव्हा काय येईल हे कधीही कुणी सांगू शकत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वा दादा, काय मसल रे तुझे. हा ना, अरे त्यासाठी व्यायाम करायला लागतो. वा, तू रोज व्यायाम करतोस? ऑलमोस्ट रोज. राहुल, काय निर्णय घेतलायस? तू काही बोलला नाहीस. कसला निर्णय गाई? अरे असं काय करतोयस? भक्तीबद्दल बोलते मी. तिच्या आईचा 4 वेळा फोन आला होता, काय उत्तर देऊ मी तिला? आई, त्यांना सांग मला शक्ती पसंत आहे म्हणून. ठीक आहे, मी लगेच तिला कळवते. काय म्हणाला? पुन्हा बोल. आई, त्यांना सांग मला भक्तीची मोठी बहीण शक्ती खूप पसंत आहे. डोकं बिका फिरलं नाही ना तुझं? शुद्धीत आहेस ना तू? मी तिच्या आईला शब्द दिलाय, तुला लग्न भक्तीशीच करावं लागेल. आई, अगं आई, आई प्लीज, असं काय करतेस? अरे काय झालं काय? आणि तू काय रागावलीयस? मला या घरात किंमतच नाही. जो तो उठतो, आपली मनमानी करतो. आई, अगं माझं ऐकून तरी घे. आता ऐकवायचं काही बाकी आहे का? हे बघ आई, अशी डोक्यात राग घालून घेऊ नको. अहो, तुम्ही जरा शांत राहा आणि राहुलला काय ते बोलू द्या.
त्याला काय बोलायचंय ना ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, मग तुम्हीच काय ते सांगा. आपण भक्तीसाठी बघण्याचा कार्यक्रम केला होता ना, हो. त्याला पसंत पडली शक्ती. अरे वा, छान पसंती आहे. ती शक्ती, ती अनाथ पोरगी, तिच्या ना आई बापाचा पत्ता ना घराण्याचा पत्ता. कुणीतरी सोडलेल्या देवळात पाप ते. नानासाहेब आणि सुधाने तिचा सांभाळ केला नसता ना, तर तिच्या भोवती फिरणाऱ्या नागाने लहानपणीच तिला दंश करून तिचा मृत्यू झाला असता. कोणाचं तरी असं देवळात सोडलेलं पाप माझ्या घरची सून. आई, अहो, ती नानासाहेबांच्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे आणि लहानपणापासून तिच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. मग अशी मुलगी वाईट कशी असेल? करेक्ट. आणि बाबा ती ती भक्ती ना खूप मॉडर्न मुलगी आहे. मग आणि अशा हजारो मॉडर्न मुली मी अमेरिकेत बघितल्यात. या शोभेच्या भावल्या बाबा संसार नाही करू शकत. मला एखादी सोज्वळ आणि विनयशील मुलगी हवी आहे, जी आपल्या घराला सांभाळेल, तुम्हाला सांभाळेल, माझी काळजी करेल. आणि हे सगळे गुण बाबा मला शक्तीमध्ये दिसले. तुम्ही खरं सांगू, मला सुद्धा शक्ती पसंत आहे. काय? हे बघा, तुम्ही त्याच्या बोलण्याला दुजोरा देऊ नका आता. हं, अगं आई, दुजोऱ्याचा काय प्रश्न आहे? मी लहान आहे का आता? मग आणि लग्न मला करायचंय, संसार मला करायचाय. माझ्या आवडीनिवडीला काही महत्व आहे की नाही? तुम्ही बाप निक ना, काय करायचं ते करा. आई, हॅलो सुधा, अगं राहुलला ना भक्ती पसंत नाही, शक्ती पसंत आहे. ती अनाथ पोर. हे बघ, तू काहीच चिंता करू नकोस. या कार्टीचा कसा काटा काढायचा ना ते मी बघते. आता काय करायचं या कार्टीचं तेच समजत नाही. शे. काय शतपावली करता की सहस्रपावली? नाही, फार जोरात चाललात म्हणून म्हटलं. मला एक सांगा, तुमचं घरात जरा तरी लक्ष आहे? 4 दिवस झाले भक्तीला लोक बघून गेली. बरोबर. तुम्ही एकदा तरी मला विचारलं की काय उत्तर आलं तिकडनं? त्यात काय विचारायचं? अगं, आपल्या भक्तीला आणि शक्तीला कोणी नाकारू शकतं का? आणि जे बघायला आली होती ते काही वेगळे परके नव्हते. तुझ्याच मैत्रिणीचा मुलगा. म्हणजे उत्तर होच असणार. नाही, राहुलने नकार दिलाय भक्तीला. काय बोलताय काय? खरं तेच सांगतेय. याला कारणीभूत तुमची शक्ती आहे. माझी एकट्याचीच कशी, तुमची नाही का? आणि मला हे सांगा, भक्तीला नाकारण्यापाठीमागे शक्तीचा काय दोष? अहो, काही झालं तर राहुल तुमचा जावईच होणार ना, आणि तुमची मैत्रीण तुमची वीण. अजिबात नाही. एक लक्षात ठेवा, राहुलचं लग्न जर भक्तीशी झालं नाही ना, तर शक्तीशी पण मी होऊन देणार नाही. अहो, कशाला हट्ट करताय? शंभूनाथाच्या मनात आहे तेच होईल. त्याच्या मर्जीशिवाय काही होऊ शकत नाही. हर हर शंभो, हर हर शंभो. किती वेळा सांगितलं तुम्हाला, त्या पापाला एकदा कोणाच्या तरी गळ्यात घाला आणि मोकळे व्हा. अहो, कशाला त्या निष्पाप पोरीला दोष देता? जेव्हा ती आपल्याला मंदिरात मिळाली तेव्हा किती आनंद. नाचता काय, गाता काय, कवटाळता काय, आता कुठे गेलं ते प्रेम? ते काही मला आता आठवत नाहीये. मला फक्त माझ्या भक्तीबद्दल बघायचंय. हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते, जर का राहुलने भक्तीशी लग्न नाही केलं तर त्याचं लग्न मी शक्तीशी पण होऊन देणार नाही. शंभो शंभो, हर हर महादेव. शारदा. काय बाईसाहेब? काही नाही, भक्तीला आणि शक्तीला दूध दिलं. हो, हे काय गरम करतच ठेवलंय. हा, एक काम कर, भक्तीला जाऊन विचारून ये ना, तिला कसलं दूध पाहिजे ते. हो, विचारते.
हळद घालून ना हो, हो. एक मिनिट मी 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 देते. हे घे. हे भक्तीला दे हा. हो. आणि हे शक्तीला. हो. चला पूजा करूया. दीदी, मी हे नाही मी हे अगं तुला काय हवंय ते पहिले ठरव तू. नाही मी प्लेनच दूध पिते. भक्ती, अगं हळदीचं दूध तुलाच हवं होतं ना. हो अगं मी म्हणाले होते पण मला नकोय आता हळदीचं दूध. प्लीज तू पी. बरं बरं बरं, तुला जे पाहिजे ते तू पी, उरलेलं मी पी. ठीक आहे. ठीक आहे चालेल. ओम नमः शिवाय. दीदी काय झालं? बेटा डमरू, हो ना ना चला चला लवकर. आले आले. गुड मॉर्निंग नाना. शक्ती, तुझी तब्येत कशी आहे? अरे वा, आज दीदीची तब्येत कशी आहे ते विचारतीयस? नाही, काही नाही, सहजच विचारलं. अगं काल रात्री ना एक चमत्कारच झाला. हो. चमत्कार कसला ग? अगं काल शारदा मावशीने नेहमीप्रमाणे हळदीचं दूध आणि साधं दूध आणून ठेवलं. पण मग मी फॉर चेंज म्हणून म्हटलं हळदीचं दूध नकोय मला, ते दीदीला दूध, म्हणून मी साधं दूध प्यायचं ठरवलं. काय हा वेडेपणा? तुला कोणी सांगितलं असं करायला? तू हळद घालून दूध मागितलं होतंस ना माझ्याकडे. मी तुला दिलं होतं ते तू प्यायचं होतंस. अगं चमत्कार तर तू ऐकलाच नाहीस. काल ना खिडकीतून एक नाग आला नागराज, आणि साध्या दुधावर बसला आणि तितक्यात दूध न पिता तो पाडून निघून गेला. त्यामुळे आम्ही दोघींनी दूध पिलंच नाही. अगं तो कसा इजा करेल तुला? उलट तो शक्तीचा रक्षण करताय. हर हर शंभो. महादेवा, तुझी लीला आघात आहे. तुझा स्पर्श आमच्या वास्तूला झाला आणि आम्ही धन्य झालो. चल हे बेटा. शक्ती, आई. ती जरा बाहेर जाऊन येते. हं. जेवण करून ठेव. आज संकष्टी आहे माहितीये ना? अ, उकडीचे मोदक आणि तांदळाची खीर करून ठेव. आई मला उकडीचे मोदक वळता नाही येत. एवढी मोठी घोडी झाली, जेवण सुद्धा साधं करता येत नाही अजून. गळ्यात धोंड पडली आहे नुसती. ते शारदाची मदत घे आणि कर. शारदा, हं, कधी एकदा बॅग जाईल घरात ना. तू काही काळजी करू नको, मी करते. नाही नको. मी करेन. तुम्ही नेहमीच करता. मला सुद्धा जेवण शिकायलाच हवं.
आई मला जेवणावरून खूप टोचून बोलते. मी करेन मला जसं जमेल तसं. आपण दोघी मिळून करूयात. चल. बरं. मला एक गोष्ट सांग, मगाशी भक्ती जे पण काही बोलली ते खरं आहे का ग? हो. मी काल जेव्हा जप करत होते आणि माझे डोळे उघडले तर नागराज दूध पित होते. त्यांना भूक लागली असेल ना. म्हणजे त्यात नक्की विष होतं. विष? दुधात कसं काय विष असणार? अगं मी स्वयंपाकघराच्या खिडकीच्या खाली झाडलोट करत हा. होते. तिथे मला एक विषाची बाटली सापडली. पण दुधात विष कोण घालणार? बाई साहेब. काय? नाही, मला मान्य आहे आई माझा तिरस्कार करते. मी तिची पोटची पोर नाहीये ना, पण ती दुधात विष नाही घालणार. माझा विश्वास नाही या गोष्टीवर. त्या राहुलने भक्तीला नकारून तुला पसंत केली तेव्हापासून बाईसाहेब नुसता तुझा राग करतायत. त्या दिवशी नानासाहेबांना बाईसाहेब सांगत होत्या बघ, जर भक्तीचं लग्न राहुलशी झालं नाही तर शक्तीचंही होऊ देणार नाही. मग काहीही होऊ देत. खरंच? काल नागराज आले नसते तर काय झालं असतं? डमरूवाले बाबा, बरं झालं रे तू नागराजाला पाठवलंस, नाहीतर. अगं तू शिवाची शक्ती आहे, तुला काही होणार नाही बघ. चल आपण दोघी मिळून मोदक करूयात. चल.